नमस्ते, मी ज्योती बापूराव भोंडवे, प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव, उपकेंद्र भोंडेवाडी येथील आशा. मला माझ्याबरोबर झालेला एक प्रसंग तुमच्याशी शेअर करावासा वाटतो. हा प्रसंग म्हणजे HbA1c व्हिजिटला मी गेले असतानाचा प्रसंग आहे. एक माहेरवाशीण आमच्या गावामध्ये तिची डिलिव्हरी झाली होती. तिला भेटण्यासाठी मी तिच्या घरी गेले. मी गेल्यानंतर मला दरवाजा बंद दिसला. मी दरवाजा वाजवला. दरवाजा काही कोणी उघडला नाही. नंतर तिची आई आली आणि आईने मला व्यवस्थित सांगितलं, घडला प्रकार व्यवस्थित सांगितला की आमची मुलगी आज 7 दिवस झाले पण दरवाजा उघडत नाही, कोणाशी बोलत नाही, कोणाला काही सांगत नाही, शांत शांत असते. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे असं काय झालं की ती तुमच्याशी बोलत नाही, काय नाही. बाळ गेलेलं हे मला माहीत होतं, पण बाळ गेल्यानंतर सगळ्याच माता अशा करत नाहीत, पण ही खूप वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाली होती. नंतर त्यांच्या घरच्यांनी मला सांगितलं की ती कोणाशी बोलत नाही, काय नाही, तर तुझा आवाज ऐकते का बघ. मी 1-2 वेळा तिला आवाज दिला. तिचं नाव गुड्डी होतं. गुड्डी दरवाजा उघड, गुड्डी दरवाजा उघड. तिने दरवाजा उघडला नाही. मी तिला नंतर बोलले, गुड्डी दरवाजा उघड, मला फक्त तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे, तू दरवाजा उघड. मी जर बोललेलं नाही आवडलं तुला तर मला परत दरवाजा तू लावून घे. असं बोलताच मी 2 मिनिटं तिथं थांबले. तिने 2 मिनिटांनंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्या पहिल्यांदा ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्याबरोबर मला सुद्धा रडायला आलं. हा प्रसंग म्हणजे ती थोडक्यात म्हणजे ती मला खूप चांगली ओळखायची, मी तिला ओळखायचे. ती मला ताई म्हणून हाक मारायची. 15 वर्ष तिला मूल नव्हतं. 15 वर्षानंतर तिला मुलगा झाला होता. त्याचा तिला खूप आनंद झाला होता. ज्यावेळेस तिला समजलं की आपल्याला मुलगा झालाय त्यावेळेस तिला खूप आनंद झाला होता. तो आनंद तिने मला सांगितला की मला खूप आनंद झाला होता ताई. आणि मला नंतर 1 तासानंतर असं समजलं की माझं बाळ गेलं. त्यानंतर मी कोणाशी बोलले नाही, काय नाही, खाल्लं नाही, पिणं नाही. मला असं स्वतःला एकटीला बंद दरवाजात कोंडून घ्यावं असं वाटतं. तिचे मिस्टर मिलिटरीत असतात, त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेस ते तिच्यासोबत नव्हते. तिला खूप वाईट वाटत होतं की आपण म्हणजे 15 वर्षानंतर आई झालो आणि आपले बाळाचे पप्पा त्याच्यासोबत नव्हते. ह्याचं खूप तिला दुःख झालं होतं की ते असते तर अशी पळापळ केली असती, तशी पळापळ केली असती. हे तिला खूप वाईट वाटलं. मग मी तिला समजून सांगितलं की गुड्डी असं नसतं, ते बाळ गेलं पण तू आता सावरलं पाहिजे स्वतःला. मग मी तिला सांगितलं की तू आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. आता तू आई झाली आहे, तुला आहाराची गरज आहे. तुझं शरीर आता कमकुवत झालेलं आहे. ते झीज भरून काढण्यासाठी कमीत कमी 42 ते 45 तू स्वतःची काळजी घेतली पाहिजेस. ती काही काळजी घेत नव्हती स्वतःची. ना कानाला बांधणे, ना जेवण व्यवस्थित करणे, ना झोप व्यवस्थित. तिला खूप त्रास झाला होता त्या गोष्टीचा. मग तिला मी व्यवस्थित समजून सांगितले. त्याच्यानंतर तिला ते पटले. संध्याकाळी ती 8-8:30 वाजता तिच्या आईला नाश्ता मागितला. थोडासा तिने नाश्ता खाल्ला. त्यानंतर ती गोळ्या खाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी तिने 10 वाजता जेवण मागितलं आईला. म्हणजे तिने स्वतःहूनच मागितलं आणि ती हळूहळू तिचं रुटीन तिने चालू केलं. नंतर 2 दिवसानंतर तिच्या आईचा मला फोन आला की ताई तू आली आणि तू माझ्या मुलीला इतकं समजून सांगितलं की माझी मुलगी हळूहळू त्यातनं बाहेर पडायला लागली. म्हणजे त्या मुलीची अशी अवस्था झाली म्हटल्या की तिला म्हणजे काहीच कळत नव्हतं. ती म्हणजे एकदम ह्याच्यात गेल्यासारखी झाली की तिला काय करावं तेच कळत नव्हतं. म्हणजे मूल गेल्यानंतर बाईची अवस्था कशी असते हे आपण समजू शकतो. मग तिची अवस्था झाली होती. मग तिच्या आईने मला फोन केला की तू अशीच 8 दिवसाला म्हणती नाही येणार मी, तर तू 5-6 दिवसाला माझ्या घरी येत जा. मग जोपर्यंत ती तिथं होती तोपर्यंत मी 5-6 मला जसा वेळ भेटल माझी एक मैत्रीण समजून मी तिच्याकडे जायचे, तिला समजून सांगायचे. आणि आत्ता 2024 म्हणजे 14/12/2024ला तिला परत दुसरा मुलगा झाला. त्यावेळेस ती डिलिव्हरीला 7व्या महिन्यातच आली होती. ती ज्यावेळेस 7व्या महिन्यात आली तिने मला फोन केला, ताई मी इथं आली आहे डिलिव्हरीला. मी तिची व्हिजिट घेऊ लागले. NC व्हिजिट तर केल्याच मी 7व्या महिन्यापासून, पण तिचं बाळ झाल्यानंतर ती HbA1c पण केली. तिचं ते बाळ म्हणजे दुसऱ्या वेळेस पण तिचं सिझरच झालं, पण बाळ तिचं 3 किलो आणि 400 ग्रॅम भरलं. आणि ते बाळ 42 दिवसांचं होईपर्यंत जवळजवळ 5 किलो 100 ग्रॅम भरलं. इतकी छान पद्धतीने तिने त्या बाळाची काळजी घेतली. मी तिला बोलले, गुड्डी तू खूप न सांग. मी त्यावेळेस तिला जास्त काही समजून नाही सांगितलं, पण तिने तिची इतकी बाळाची काळजी घेतली की ते बाळाचं वजन हे एकदम व्यवस्थित वाढलं
आणि ती आता खूप सुखी आहे. आता ती सासरी गेली आहे नांदायला. तर हा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. आपण जर एखाद्याला मनापासून जीव लावला ना, तर तो माणूस आपल्याशी मन मोकळं करायला अजिबात संकोच करत नाही. आणि त्या परिस्थितीतनं मी गुड्डीला जसं बाहेर काढलं, तसंच समाजामध्ये आणि अजून कितीतरी अशा मुली असतील की अशी लोकं असतील की त्यांना आपण मनापासून जर समजून घेतलं ना, तर तेही ह्या परिस्थितीतून बाहेर निघू शकतात. एवढंच मला सांगायचं आहे.